नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 12वी, विषय आहे मराठी। आणि या मराठी विषयामधील प्रकरण क्रमांक 1 आज अभ्यास करणार आहोत आपण। वेगवशता वेगवशता या प्रकरणातील या धड्यातील संपूर्ण जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांचा संपूर्ण आपण आज एकाच व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत। तरी विद्यार्थी मित्रांनो, आपण जर 12वीचा विद्यार्थी असाल, विद्यार्थिनी असाल तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, कारण यापुढे 10वी आणि 12वीशी रिलेटेड सर्व व्हिडिओ आपण या चॅनलवरती टाकणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, कोणताही वेळ वाया न घालवता आपण चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तर चला आपण व्हिडिओला सुरू करूयात। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपला प्रश्न क्रमांक 1 आहे कृती। कृतीमध्ये काही क्वेश्चन नंबर 1 आहे, काय पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा, हा आपला पहिला प्रश्न आहे। तर याच्यामध्ये काय जीवन विभागणारे घटक। आता जीवन विभागणारे कोणतेही 2 घटक कोणते आहेत, तर इथे खाली तुम्हाला सॉल्युशन दिलेलं आहे। पहा, स्थिती आणि गती हे 2 आहेत। त्याचबरोबर नेक्स्ट क्वेश्चन पहा, पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा। विचारांची गती म्हणजे प्रगती, इथे आपल्याला सॉल्युशन दिलेलं आहे। तिसरं पहा, पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा। अधोगती म्हणजे दिशाहीन गती। त्याचबरोबर अक्षम्य आवेग म्हणजे विकृती, तुम्हाला सॉल्युशन दिलेलं आहे, आपण पाहू शकता। त्यानंतर खालील क्वेश्चन नंबर 2 आहे, कृती करा। गतीबाबतची लेखकाने वर्णिलेली विकृती म्हणजे काय, तर आपलं सॉल्युशन दिलेलं आहे। पहिलं अप्रमाण गती, अवास्तव गती, अनावश्यक गती, हे त्याचे उत्तर आहे, सॉल्युशन आहे। तर पुढे आहे कृती करा। पहा, लेखकांच्या मते जीवन अर्थपूर्ण नव्हे जेव्हा। सॉल्युशन आहे, पहिला कामापुरते व कामासाठी वाहन वापरले जाते। दुसरा आहे वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला तर त्यातीलच कृती करा यातील दुसरा क्वेश्चन आहे, लेखकाने सांगितलेले वाहन खरेदी करण्याची कारणे कोणती आहेत, तर त्यातील पहिला कारण आहे मानसिक स्पर्धा करणे, स्वतःच्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडविणे। तिसरा आहे वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर काय होतं, सॉल्युशन पहा, उत्तर पहा। पहिला आहे शरीर मनावर ताण येतात, चित्ताची वेगळता वाढते, शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात, हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात। तर पुढचा प्रश्न पहा, कारणे शोधा व लिहा, असा हा क्वेश्चन नंबर 3 मधला आहे। अमेरिकेतील माणसांचे जीवन वेगवान असते कारण, तर याचं उत्तर पहा, सॉल्युशन। अमेरिकेतील माणसांचे जीवन वेगवान असते कारण वेगवेगळ्या ठिकाणांमधील अंतर खूपच असते आणि दरडी वाहन उपलब्ध असते। त्यातीलच दुसरं आहे, लेखकांच्या मते गरजेच्या वेळी वाहनांचा वापर करायला हवा, कारण रस्त्यावर अडचणी निर्माण होणार नाही, हे त्याचं कारण आहे। त्यातीलच कृती नंबर 2 आहे, पहा, जीवन अर्थपूर्ण होईल जर वाहने कामापुरतेच वापरले तर, हा पहिला कारण आहे। त्यातीलच दुसरा व तिसरा कारण पाहूयात। दुसरं कारण आहे वाहन आवश्यक कामासाठी वापरले तर, वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला तर। त्यातीलच चौथा आहे वाहन कामापुरतेच वापरले तर, वाहन आवश्यक कामासाठी वापरले तर, वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला तर, या तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर। ओके, तर उत्तर पहा त्याचा, जीवन अर्थपूर्ण होईल, पूर्ण इथं उत्तर दिलेलं आहे आपल्याला, तेच रिपीट झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहू शकता। त्यातीलच कृती नंबर 2 योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहायचं आहेत आपल्याला। निसर्ग विरोधी वर्तन नसणे म्हणजे काय, तर याच्यात 2 पर्याय आपल्याला म्हणजे 2 उत्तर दिलेले आहेत। स्वतःला वाहनाशी सतत जखडून ठेवणे, वाहनाचा अतिवेग अंगीकारणे, त्यातील तिसरा तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणे, गरज नसताना वाहनाचा वापर करणे। तर याच्या 4 पैकी कोणता उत्तर बरोबर आहे, तर तिसरा, तातडीचा भाग म्हणून वाहन कधीतरी वापरणे। ओके, त्यातीलच कृती 2 आहे वाहन वापरातील फरक स्पष्ट करायचा आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला 2 कॉलम करून ठेवायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो, पेपरला लिहिण्यासाठी 2 कॉलम। एक आहे अमेरिकेतील कारण, दुसरं आहे भारतातील, असं आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे। तर मी इथं केलेलं आहे, आपण पाहू शकता सॉल्युशनमध्ये उत्तर अमेरिका आणि भारत। पहिलं आहे घरोघर दरडी वाहन उपलब्ध असते, त्याचबरोबर भारतामध्ये अंतर कमी आहेत
अमेरिकेमध्ये रस्ते रुंद आणि सरळ, निर्विघ्न व एकमार्गी असतात आणि भारतामध्ये माणसे खूप आहेत. त्याचबरोबर अमेरिकेमध्ये कामांची वेगवेगळी ठिकाणे किमान 100 मैल अंतरावर असतात आणि भारतामध्ये कामे फारशी नसतात. अशा प्रकारे आपण केलेलं आहे. त्याचबरोबर त्यातील अमेरिकेमध्ये दूरदूरची ठिकाणे गाठण्यासाठी वेगाचा आश्रय घ्यावा लागतो आणि महाराष्ट्रात म्हणजे भारतात महानगरे रेल्वे जोडलेले आहेत. तर पहा पुढची कृती. कृती क्रमांक 3 आहे विद्यार्थी मित्रांनो, खालील वाक्यांचा अर्थ शोधून स्पष्ट करायचा आहे आपल्याला. यथाप्रमाण गती ही गरज आहे, पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही विकृती आहे. तर याचं उत्तर पहा. योग्य त्या प्रमाणात, आवश्यक त्या प्रमाणात वाहन वापरणं ही माणसाची गरज आहे. योग्य त्या प्रमाणात वाहन न वापरणे, म्हणजे अतिवापराने आणि गरज नसतानाही वापरणे अनैसर्गिक आहे. हे त्याचं उत्तर आहे. पुढे खालील वाक्यांचा अर्थ साधारण स्पष्ट करायचा आहे. आरंभी माणसे वाहनांवर सवार होतात, मग वाहने माणसांवर सवार होतात, असा आपला प्रश्न आहे. तर पहा इथे उत्तर आहे. सुरुवातीला लोक गाडी जपून चालवतात, थोड्या काळासाठीच जपून चालवतात, मात्र हळूहळू त्यांनी गाडीची चटक लागते. मग ते गरज असतानाच नव्हे तर केवळ मौज मज्जेसाठी हळूहळू त्यांनी गाडीचा वापर करण्यासाठी सुरुवात केलेला असतो. हळूहळू त्यांना गाडीशिवाय कुठेही जाता येत नाही. पूर्णपणे ते गाडीवरच अवलंबून असतात. हे सिगारेटच्या व्यसनासारखेच आहे. सुरुवातीला फक्त एकदाच, मग फक्त एकच, असे करता करता दिवसाला 1 पाकिट कधी होते हे कळतच नाही. नंतर ते त्याशिवाय राहू शकत नाही. ती व्यक्ती सिगारेटचा गुलाम होऊन जाते. तसंच या ठिकाणी माणसे गाड्यांचं गुलाम झालेले आपल्याला दिसत आहेत. यात आपण तारतम्य राहत नाही. तर पहा पुन्हा अजून एक आपल्याला प्रश्न पाहाव्यास मिळतो. उगाच भावविवश होऊन वेगविवश होऊ नये. म्हणजे काय व विद्यार्थी मित्रांनो, वाहन हे सोयीसाठी असते, ते साधन आहे. आपला वेळ व आपले श्रम वाहनामुळे वाचतात आणि कामे भरपूर होतात. वाहनाचे हे स्थान ओळखले पाहिजे. या पलीकडे आपल्या भावना गुंतू नयेत. वाऱ्यासोबत त्याच्या वेगाने धावू लागलो तर काही क्षण आनंद मिळतो. उत्साह उल्हास शरीरात सळसळतो, म्हणजे आपल्या भावना उचंबळून येतात. या भावनांवर आपण आरूढ झालो तर आपला वाहनावर ताबा राहत नाही आणि अपघाताची शक्यता निर्माण होत असते. हा त्याचा अर्थ आहे. पहा पुढे कृती नंबर 4 मध्ये पहा समानार्थी शब्द लिहायचा आहे. निकड या शब्दाचा समानार्थी शब्द आहे गरज. आपण पाहू शकता गरज. निकड या शब्दाचा समानार्थी शब्द आहे गरज. त्याचप्रमाणे उचित. उचित ह्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे योग्य. आपण लिहू शकता विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर वसंत या शब्दाचा खरा म्हणजे समानार्थी शब्द आहे सवड. वसंत, सवड. त्यानंतर समानार्थी शब्द तिसरा आहे व्यग्र. व्यग्र म्हणजे गर्क. ओके, व्यग्र म्हणजे गर्क. त्यानंतर आपल्याला खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून त्यांचा समास ओळखायचा आहे. आपल्याला एक शब्द दिलेला आहे ताणतणाव. आता ताणतणाव यासाठी आपल्याला 3 कॉलम करायचा आहे. सामासिक शब्द, विग्रह, समास. आता ताणतणावामध्ये आपण इथं पहिला ताणतणाव लिहिणार, नंतर ताणतणाव वगैरे असे 3 शब्द विग्रह केले आणि त्याचा समास आहे समारोह, द्वंद्व. ओके, नेक्स्ट. त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा अजून एक शब्द दिला आहे दरोडे. त्यामध्ये सामासिक शब्द दरोडे आहे. ओके, आपण पाहू शकता उत्तर. त्यानंतर विग्रह आहे प्रत्येक दरोडेला म्हणजे माणसाला आणि समास आहे अव्ययीभाव समास. अजून एक दिलेला आहे यथाप्रमाणे. याचा सामासिक शब्द आहे यथाप्रमाणे, विग्रह आहे प्रमाप्रमाणे आणि समास आहे अव्ययीभाव समास. नंतर जीवनशैली पाहू शकता. विग्रह आहे जीवनाची शैली आणि विभक्ती तत्पुरुष हा त्याचा समास आहे. त्यानंतर कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करायचं आहे. आजच्या जीवनात विलक्षण वेगवान आढळते. याचं आपल्याला उद्गारार्थी करायचं आहे. तर पहा उत्तर आहे किती विलक्षण वेगवान आढळते आजच्या जीवनात. इथे उद्गारावरचे आपल्याला उद्गारार्थी चिन्ह आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यानंतर आपल्याकडे कामाच्या ठिकाणी अंतरे कमी आहे. त्याचा नकारार्थी शब्द करायचा आहे, वाक्य करायचं आहे. आपल्याकडे कामाच्या ठिकाणी अंतरे जास्त नाहीत. हा झाला नकारार्थी. ओके, पुढे पहा.
निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत याचं विधानार्थी करायचं आहे. माणसांनी निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी जायला हरकत नाही, हा त्याचा विधानार्थी वाक्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सहमत लिहायचं आहे. आपण पाहू शकता, वाहनाच्या अतिवापराने शरीर वापरात अडथळे निर्माण होतात. तुमचे मत थोडक्यात स्पष्ट करायचं आहे. मी सोल्युशन दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण ते पाहून व्यवस्थित स्क्रीनशॉट घेऊन किंवा व्हिडिओ आपण पॉज करून देखील याचे उत्तर व्यवस्थित लिहू शकता. त्यानंतर सहमत नंबर 2 आहे, वाढता वेग म्हणजे ताण याविषयी तुमचे सविस्तर उत्तर लिहायचं आहे. सविस्तर माहिती लिहायची आहे. तुम्हाला जी माहिती आहे, तुम्ही जो धडा वाचला आहे त्यावरती. पाहूयात पुढे. त्यानंतर वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते, ते वेळ घालवण्यासाठी नसते. हे विधान तुमच्या शब्दामध्ये स्पष्ट करायचं आहे. त्यानंतर वाहनाचा अतिवेग ही विकृती आहे, हे देखील आपल्याला साधारण स्पष्ट करायचं आहे सहमत स्वतःच्या भाषेमध्ये. ओके. अभिव्यक्ती, रस्त्यावरील वाहतूक कोंडीत सापडल्यावर तुमची भूमिका नक्की काय असेल आणि तुम्ही कसे ती भूमिका सादर कराल याविषयी आपल्याला थोडक्यात तुमचं अभिव्यक्त म्हणजे मत व्यक्त करायचं आहे. इथे वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी हे तुमच्या शब्दामध्ये लिहायचं आहे. व्हिडिओ पॉज करून आपण पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो. पाठ लवकरच मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तोपर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीचं शेअर करण्याचा प्रयत्न करा. तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.